राज्यासह सांगली जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले। मे महिन्यापासून सतत झालेल्या मुसळधार पावसामुळे शिराळा तालुक्यात पेरणीच होऊ शकली नाही। त्यामुळे भात, भुईमूग व नाचणी या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे। जत, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ व पलूस तालुक्यात द्राक्ष व डाळिंब या फळबागांची पूर्व मशागत करून सँडिंग अवस्थेत असताना त्यात पाणी साचल्यामुळे बागायती शेतीचं प्रचंड नुकसान झालं। सोयाबीन पिकं कुजून बाद झाली असून रोगराईचे प्रमाण वाढले। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासनाकडे तातडीच्या मागण्या सादर करण्यात आल्या। मनसेच्या मागण्या: सांगली जिल्ह्यासह राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून मनसेच्या मागण्या: सांगली जिल्ह्यासह राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी। जिरायती शेती पिकांसाठी हेक्टर मागे 90,000 रुपयांची मदत द्यावी। बागायती शेती पिकांसाठी हेक्टर मागे 1.5 लाख रुपयांची मदत द्यावी। फळबाग पिकांसाठी हेक्टर मागे 2 लाख रुपयांची मदत द्यावी। ओल्या दुष्काळामुळे मृत पावलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाला 10 लाख रुपयांची मदत व कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी। दुष्काळामुळे मृत पावलेल्या जनावरांमागे 75,000 रुपयांची मदत करावी। जमीन खुरपून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1 लाख रुपयांची मदत द्यावी। पूर्व अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झालेल्या नागरिकांना घरकुल योजनेतून तातडीने पक्की घरं उपलब्ध करून द्यावीत। मनसेने शासनाला इशारा दिला आहे की या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अन्यथा शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर पोहोचतील व शासनावरील विश्वास संपुष्टात येईल। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं। राज्यामध्ये अनेक ठिकाणी अचानक अवकाळी पाऊस किंवा परतीचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। अनेक शहरांमध्ये, अनेक गावांमध्ये महापूर आलेला आहे, काही घरं बुडालेले आहेत, प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे। त्याचबरोबर ह्या पावसाळ्याच्या सुरुवातीला अवेळी पाऊस आला, मे महिन्यापासूनच चालू झाला, म्हणून काही जिरायती ज्या ठिकाणी शेती करत होतो आपण अशा ठिकाणी पेरण्याच झालेल्या नाहीत। ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आता काढणीची वेळ आली तर छाटणीची वेळ आली बागायतीदारांची, तर हा परत पाऊस येऊन त्याचं नुकसान केलेलं आहे। याचं सरकारनं गांभीर्याने याचे पंचनामे करावे, ताबडतोब पंचनामे करावे आणि शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई द्यावी। आणि ही आर्थिक नुकसान नाममात्र नको तर आमची साधारण हेक्टरी 1.5 लाख रुपये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेली आहे। त्याचबरोबर यामध्ये जनावर मृत्यू झाला असेल, काही लोक मृत्यू पावले असतील, ह्या पुरामध्ये घरांचं काही नुकसान झालं असेल तर शेतीबरोबर याही गोष्टींचं मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई शासनाने द्यावी, यासाठी आज आम्ही जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे। जर ताबडतोब शासनानं ही नुकसान भरपाई नाही दिली तर येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्यात, फक्त सांगलीतच नव्हे तर राज्यात मनसे स्टाईलनं आंदोलन करून या सरकारला सळोगी पळू करून सोडू, एवढं या ठिकाणी सांगतो। जिल्ह्यात ओला दुष्काळ झालाच पाहिजे, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो, आदरणीय राजसाहेब ठाकरेंचा विजय असो। शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।